यांना त्या ठिकाणी प्रचंड मताने लोणावळ्याची जनता त्या ठिकाणी निवडून देणार आहे। मागच्या वेळेस आमच्या सुरेखाताई जाधव यांना त्या ठिकाणी निवडून दिलं। त्यावेळेस ताईंच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत असताना गिरीश भाऊ कांबळे सारख्या एका सामान्य व्यक्तीला, सामान्य कुटुंबातील तरुण उमेदवाराला आम्ही नगराध्यक्षपदाची संधी देत आहोत आणि जवळजवळ सगळ्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावरचे सर्व उमेदवार मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे। बाहेरच्यांनी इथं ढवळाढवळ करू नये अशा स्वरूपाच्या लोणावळ्याच्या जनतेची मागणी आहे। ज्यांना जिथं काम आहे त्यांनी आपल्या शहरात काम करावं, बाहेरच्या कार्यकर्त्यांनी लोणावळ्याच्या जनतेला नाहक त्रास देऊ नये हा इशारा आजच्या या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही देतो। भाऊ, एक चर्चा आहे की मोठ्या प्रमाणात बाहेरची लोक या ठिकाणी येऊन लोणावळ्यामध्ये दिसत आहेत, प्रचारामध्ये असेल किंवा काय असेल, नक्की या गोष्टीमध्ये काय सत्य आहे? लोणावळ्याच्या जनतेची तक्रार आहे की मोठ्या प्रमाणात बाहेरची लोक इथं येऊन काम करायचं काय कारण आहे? प्रामुख्याने चौकात बाहेरची लोक येऊन उभी राहिलेली आहेत। मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी अशा पद्धतीचं लोणावळ्यातल्या सामान्य मतदारांना कुठलाही त्रास होऊ नये, ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात स्थानिक पातळीवर झाली पाहिजे, ही भूमिका लोणावळ्यातल्या जनतेची आहे, अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। नक्कीच बाळाभाऊंची साथ तुमच्यासोबत आहे, माझी मित्र आहेत, ते तुमच्यासोबत फिरत आहेत, मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यकर्ते आहेत। काय वाटतं, विजयाची चिन्ह दिसतात का तुम्हाला? दिसत का दिसणार नाही? जनता कोणी काही बाळासाहेब हे सगळे संघटने आमचे ज्येष्ठ सगळे नागरिक, अजून जे BJP ते सगळे कार्यकर्ते, त्यांनी एवढं मान सन्माननी मला एवढा सन्मान दिलेला आहे, का नाही विजय तुला दिसणार? पुजारी साहेब, काय सांगाल? मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक तुमच्याकडे पाहतात की काय बोलणार, पण आज आपण तुमच्याकडे बोलतो, नक्की काय सांगणार, कशा प्रकारची निवडणूक चाललेली आहे? ही निवडणूक आम्ही